विद्यार्थी मित्र हो, आपण केंद्रीय कार्यकारी मंडळाची चर्चा करत असताना राज्यसभेचे रचना, राज्यसभेचे अध्यक्ष, कार्यकाळ या संदर्भात माहिती बघितलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण राज्यसभेचे कार्य किंवा कामकाज काय असते या संदर्भात माहिती बघणार आहोत. राज्यसभा हे वरिष्ठ असं हे सभागृह आहे. हे सभागृह स्थायी स्वरूपाचं सभागृह आहे. या सभागृहाला लोकसभेच्या बरोबरीने अनेक कार्य करण्याचे अधिकार त्या ठिकाणी मिळाले आहेत. लोकसभा आणि राज्यसभा ही संसदेची दोन्ही अंगे विधेयके मांडणे, विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये करणे म्हणजे कायदेविषयक कामकाज संसदेला त्या ठिकाणी पार पाडावे लागत असतात. म्हणजे दोन्ही अंगे विधेयक मांडण्याचा या दोन्ही सभागृहांना समान असे अधिकार त्या ठिकाणी दिले आहेत. परंतु काही अधिकार जनतेचं सभागृह लोकसभा असल्यामुळे लोकसभेला राज्यसभेपेक्षा अनेक अधिकार बहुतांशी जास्त मिळालेले आपल्याला दिसून येतात. तरी देखील राज्यसभा हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं सभागृह आहे. अनेक कायद्याचं रूपांतर सर्वप्रथम राज्यसभेने विधेयक मांडलेले किंवा पास झालेले देखील आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. राज्यसभेच्या कार्यकाळासंदर्भात बघत असताना सर्वप्रथम आपण कायदेविषयक अधिकार या संदर्भात चर्चा करणार आहोत. अर्थविधेयक द्वितीय सभागृह या नात्याने राज्यसभेला विधेयक प्रथम राज्यसभेत येऊ शकते किंवा मांडले जाऊ शकते. विधेयकांना संमती देऊन कायदे करणे हे राज्यसभेचे कार्य आहे. अर्थविधेयक जर सोडलं तर अर्थविधेयक हे फक्त लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मांडले जात असते. राज्यसभेला किंवा राज्यसभेमध्ये सर्वप्रथम अर्थविधेयक त्या ठिकाणी मांडता येत नाही. या कारणामुळं अर्थविषयक विधेयक मात्र लोकसभेत मांडले जाते. इतर कोणतेही विधेयक कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकते. म्हणून विधेयक जर प्रथम राज्यसभेत मांडले गेले तर त्याच्या मंजुरीनंतर ते विधेयक लोकसभेकडे पाठविले जाते. या दोन्ही सभागृहांची मान्यता प्राप्त झाल्यानंतरच ते राष्ट्रपतीच्या सहीसाठी पाठविले जाते. काही बाबतीत लोकसभा व राज्यसभा ही दोन्ही सभागृहे समान आहेत. नवे कायदे करणे, जुने कायदे रद्द करणे, घटना दुरुस्ती करणे इत्यादी बाबत तर समान आहेत. काही विधेयकाच्या बाबतीत लोकसभेने संमती दिलेल्या विधेयकात राज्यसभेला दुरुस्ती सुचविण्याचा अधिकार आहे. बहुतेक दोन्ही सभागृहात मतभेद होत नाही, पण एका सभागृहाने केलेल्या सूचना व दुरुस्त्या दुसऱ्या सभागृहाने सतत फेटाळल्यास गतिरोध निर्माण होतो. दोन्ही सभागृहातील इंतुष्ट नाहीसे करण्यासाठी राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलावू शकतो. तसेच एखाद्या सभागृहाने विधेयक मंजूर केले असल्यास आणि समजा सभागृहाची संयुक्त बैठक बोलावली जाते म्हणजे एखादे विधेयक फक्त 6 महिने राखण्याचा राज्यसभेला त्या ठिकाणी अधिकार आहे. एखादं विधेयक कायदा करत असताना राज्यसभेने मांडल्या जातं. राज्यसभेमध्ये चर्चा झाल्यानंतर ते विधेयक लोकसभेकडे पाठवलं जातं किंवा लोकसभेने मंजूर केलेलं विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेकडे पाठवलं जातं. अशा वेळी राज्यसभा त्यावरती जर 1 महिना किंवा 6 महिने जर निर्णय घेतला नाही तर ते विधेयक राज्यसभेला मंजूर आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं. किंवा दोन्ही सभागृहामध्ये मतभेद निर्माण झाले असल्यास अशा वेळी राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन त्या ठिकाणी बोलवू शकतो. आणि साहजिकच मग लोकसभेची संख्या ही राज्यसभेच्या संख्येपेक्षा निश्चित जास्त आहे. या कारणामुळं कोणत्याही विधेयकाचं रूपांतर करणे हे लोकसभेला अत्यंत सोपे जाते. तर लोकसंख्यात्मक दृष्टीने जर विचार केला लोकसभा हे
संख्येच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा असे सभागृह आहे. म्हणूनच या ठिकाणी राज्यसभेपेक्षा लोकसभा हे महत्त्वपूर्ण सभागृह त्या ठिकाणी दिसून येते. परंतु विधेयक मांडणे, विधेयकाला मंजुरी देणे यासारख्या विधेयकावर अनेक चर्चा त्या ठिकाणी घडवून आणल्या जात असतात आणि विधेयकामध्ये त्रुट्या काढण्याचं काम हे अत्यंत अनुभवी असलेल्या सभागृहाचं काम आहे. मग राज्यसभेचे सदस्य हे अत्यंत अनुभवी असल्यामुळं त्यांना कामकाजाची माहिती असते. या गोष्टीमुळे मग राज्यसभा कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम त्या ठिकाणी चालू असलेले आपल्याला दिसून येते. कायदेविषयक बाबतीत मात्र लोकसभा श्रेष्ठ ठरते, कारण संयुक्त बैठकीत लोकसभेची सभासद संख्या राज्यसभेच्या दुप्पट असल्यामुळे लोकसभेच्या इच्छेनुसार विधेयक संमत होतात आणि महत्त्वाचे म्हणजे लोकसभेचा नेता पंतप्रधान हाच राष्ट्रपतीला संयुक्त बैठक बोलवावी की नाही यावर सल्ला देतो. म्हणून कायदेविषयक क्षेत्रात लोकसभा हे श्रेष्ठ असं सभागृह त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर राज्यसभेचा दुसरा एक महत्त्वाचा अधिकार म्हणजे शासनविषयक अधिकार होय. राज्यसभा कायदे करणारी संस्था असली तरी राज्यसभेला काही प्रशासकीय कार्य पार पाडावी लागतात. प्रत्यक्ष शासन चालविणे नसले तरी शासनावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य राज्यसभा पार पाडत असते. मंत्र्यांना प्रश्न विचारणे व प्रश्न विचारणे, स्थगन प्रस्ताव आणणे, निंदाविषयक ठराव पास करणे वगैरे मार्गाने राज्यसभा प्रशासनाला वळण लावू शकते. राज्यसभेतून काही सदस्य मंत्रिमंडळामध्ये घेतले जातात, त्यांचाही प्रशासनावर प्रभाव पडतो. एकूण प्रशासनावर नियंत्रण ठेवणे, चर्चा घडवून आणणे याद्वारे राज्यसभा राज्यकारभाराला योग्य वळण देऊ शकते. असे असले तरी याही बाबतीत राज्यसभा दुर्बल आहे व लोकसभा मात्र श्रेष्ठ ठरते, कारण संसदीय पद्धतीच्या तत्वाप्रमाणे पंतप्रधान लोकसभेतून व बहुतेक मंत्री लोकसभेतून निवडले जातात. परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्यसभेमधूनही काही सदस्यांची निवड मंत्रिमंडळामध्ये केल्या जात असते. साहजिकच मग यांचा मंत्र्यांचा संबंध हा प्रशासनाशी किंवा शासनाशी येत असतो. अशा स्वरूपाचे अनेक शासकीय कामं देखील राज्यसभेला पार पाडावी लागत असताना आपल्याला दिसून येते. मंत्र्याला प्रश्न विचारणे, एखाद्या प्रश्नावरती स्थगन प्रश्न आणणे किंवा अविश्वासाचा ठराव आणणे, अशा वेळी राज्यसभेला देखील महत्त्व त्या ठिकाणी पार पडत असतं. यावर्षी केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये पंतप्रधानावरती एक अविश्वासाचा ठराव विरोधकांनी आणलेला होता. यामुळे राज्यसभेतील सदस्यांना देखील मतदान करण्यामध्ये महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त होत असताना आपल्याला दिसून येतो. असे असले तरी याही बाबतीत राज्यसभा दुर्बल आहे व लोकसभा मात्र श्रेष्ठ ठरते, कारण संसदीय पद्धतीच्या तत्वाप्रमाणे पंतप्रधान लोकसभेतून व बहुतेक मंत्री लोकसभेतूनच निवडले जातात. घटनेप्रमाणे मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते, राज्यसभेला नाही. राज्यसभेने अविश्वासाचा ठराव पास केला तरी मंत्रिमंडळ बरखास्त होत नाही. त्यांचा ठराव केवळ प्रतिकात्मक असतो. ज्येष्ठ मंत्रीसुद्धा लोकसभेचे सभासद असतात. त्यामुळे साहजिकच लोकसभा शक्तिमान व राज्यसभा दुर्बल ठरते. अर्थविषयक बाबतीत राज्यसभेचे स्थान दुय्यम स्वरूपाचे आहे. राज्यसभा नुसते द्वितीय नाही तर दुय्यम सभागृह त्या ठिकाणी दिसून येते. कारण असे असले तरी कोणतेही अर्थविषयक विधेयक सर्वप्रथम लोकसभेमध्ये मांडण्याची तरतूद त्या ठिकाणी आहे. लोकसभेने मतदान केलेल्या किंवा मंजूर केलेल्या अर्थविधेयकाला राज्यसभेकडे आल्यानंतर ते विधेयक फक्त 14 दिवसापर्यंत राखून ठेवता येते. 14 दिवसापेक्षा जास्त ते विधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकत नाही किंवा ते तसेच राज्यसभेमध्ये
अनिर्णित पडून राहिले तर ते राज्यसभेला मंजूर आहे असे गृहीत धरले जाते आणि आपोआप ते विधेयक राष्ट्रपतीच्या सहीसाठी गेल्या जाते. जेव्हा राष्ट्रपती सही होते तेव्हा त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होत असताना या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणूनच या ठिकाणी एखादे विधेयक अर्थ विधेयक आहे की नाही याचा निर्णय देखील लोकसभेचा अध्यक्ष देत असतो. राज्यसभा जनतेचं प्रतिनिधित्व करीत नाही, म्हणून जनतेवर जो पैसा खर्च होतो त्याचा विनियोग जनतेच्या सभागृहाकडे म्हणजे लोकसभेकडे असला पाहिजे हे तत्व त्यामागे आहे. म्हणून अर्थविषयक बाबतीत राज्यसभेला फारच कमी अधिकार ठरतात. राज्यसभेला हे धनविधेयक 14 दिवसाच्या आत मंजूर करावे लागते. अर्थविधेयकावर 6 दृष्ट्या सुचवून विधेयक लोकसभेकडे परत पाठविले होते 29/7/1977 परंतु लोकसभेने सर्व दुरुस्त्या फेटाळून 2/8/1970 रोजी विधेयक मंजूर केले. लोकसभेत जनता पक्षाचे सरकार असल्यामुळे असे मतभेद झाले. राज्यसभेने अंदाजपत्रक नामंजूर केले तर त्याचा उपयोग झाला नाही. लोकसभा अर्थविषयक विधेयक पास करून ते राज्यसभेकडे पाठविते. राज्यसभेने आपल्या दुरुस्त्यासह ते 14 दिवसात पाठवले नाही तर मूळ स्वरूपात लोकसभेने मंजूर केले त्या स्वरूपात दोन्ही सभागृहांना मान्य आहे असे मानले जाते. म्हणजेच आर्थिक बाबतीत लोकसभा हे श्रेष्ठ असे सभागृह ठरते. घटनादुरुस्तीविषयक अधिकार. घटनादुरुस्तीच्या बाबतीत मात्र राज्यसभा आणि लोकसभा यांना समान असे अधिकार प्राप्त झाले आहेत. घटनादुरुस्तीचे विधेयक कोणत्याही सभागृहात प्रथम मांडले जाऊ शकते. समजा ते राज्यसभेत प्रथम आले तर एकूण सदस्यांच्या व उपस्थित राहून मतदान करणाऱ्या 2/3 बहुमताने मंजूर व्हावे लागते. मग ते लोकसभेकडे पाठवले जाते. मात्र घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत दोन्ही सभागृहात मतभेद झाल्यास संयुक्त बैठक बोलवण्याची तरतूद नाही. त्यामुळे दोन्ही सभागृहांना याबाबत समान असे अधिकार त्या ठिकाणी दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रहो, राज्यसभेच्या अधिकार बघत असताना कायदेविषयक अधिकार, शासनविषयक अधिकार आणि अर्थविषयक अधिकाराच्या बाबतीमध्ये राज्यसभेपेक्षा लोकसभा हे श्रेष्ठ सभागृह आहे. कारण राज्यसभेपेक्षा लोकसभेची सदस्यसंख्या जास्त आहे. धनविधेयकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर धनविधेयक आहे की नाही हे लोकसभेचा अध्यक्ष ठरवत असतो आणि सर्वप्रथम धनविधेयक हे लोकसभेतच मांडले जातात आणि त्यानंतर मंजूर झाल्यानंतर लोकसभेकडून तर राज्यसभेत आल्यानंतर राज्यसभा फक्त ते केवळ 14 दिवसापर्यंत त्याच्यावरती निर्णय घेऊ शकते. 14 दिवसाच्या आत त्यांनी दुरुस्त्या जर केल्या आणि दुरुस्ती करून जर लोकसभेकडे पुन्हा मंजुरीसाठी पाठवलं तर त्या दुरुस्त्या फेटाळायच्या का मान्य करायच्या हे लोकसभा ठरवत असते. पुन्हा राज्यसभेची सदस्य संख्या कमी असते आणि या कारणामुळं शासनविषयक अधिकाराच्या बाबतीतही राज्यसभेला खूप महत्त्वाचे अधिकार त्या ठिकाणी दिसून येतात. तर मंत्रिमंडळ बनवत असताना लोकसभेचे जास्तीत जास्त मंत्री त्या ठिकाणी बनत असतात आणि बहुतांशी लोकसभेचा जो नेता असतो तोच काय असतो की भारताचे पंतप्रधान म्हणून पद घोषित असताना आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये मग कायदेविषयक आणि शासनविषयक आणि अर्थविषयक बाबतीमध्ये राज्यसभेला अत्यंत कमी अधिकार दिसून येतात. परंतु घटनात्मक दृष्टीने जर विचार केला घटनादृष्टीच्या दृष्टिकोनातून तर मात्र या ठिकाणी राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांना समान असा अधिकार त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसून येतो. मग राज्यसभा काय करते की एखाद्या विधेयकामध्ये दुरुस्ती जर सुरू असेल तर एकूण सदस्य जे आहेत राज्यसभेचे त्यापैकी उपस्थित असलेल्या 2/3 सदस्यांनी एखादं विधेयक मांडलं आणि ते मंजूर केलं आणि ते पुन्हा लोकसभेकडे मंजुरीसाठी गेले. पण लोकसभा त्या ठिकाणी मंजूर करायचे की नाही यामध्ये जर विरोध दर्शवला तर ते विधेयक मंजूर होत नाही. आणि विशेष म्हणजे घटना दुरुस्तीच्या विधेयकावरती कोणत्याही प्रकारची संयुक्त बैठक बोलवण्याची तरतूद घटनेमध्ये नाही. यामुळे
घटनात्मक दृष्टीने जर विचार केला, घटनादुरुस्ती करण्यामध्ये दोन्ही सभागृहांना समान अधिकार त्या ठिकाणी दिले गेलेले आपल्याला दिसून येतात. या व्यतिरिक्त निवडणूक विषयक अधिकार राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना निवडून देण्याचा अधिकार लोकसभेप्रमाणेच राज्यसभेला आहे. त्यामुळे निवडणूक विषयक बाबतीत राज्यसभा व लोकसभा यांना समान अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झालेले आपल्याला दिसून येतात. तर राष्ट्रपतीची निवडणूक असेल, उपराष्ट्रपतीची निवडणूक असेल, यामध्ये लोकसभेचे निर्वाचित सदस्य आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य सहभागी असतात. म्हणजेच काय की यांना दोन्ही सभागृहांना या ठिकाणी निवडणूक अधिकारामध्ये समान अधिकार त्या ठिकाणी दिले जातात. मात्र याशिवाय राज्यसभेला लोकसभेपेक्षा काही विशिष्ट स्वरूपाचे अधिकचे अधिकार त्या ठिकाणी घटनेने त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये राज्यसभेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश इत्यादींना महाभियोगाचा खटला चालवून पदभ्रष्ट करण्याचा अधिकार आहे. लोकसभेने आरोपपत्र तयार केले तर महाभियोगाचा खटला चालविण्याचे काम राज्यसभेला करावे लागते. राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या वटहुकूमास राज्यसभा मान्यता देत असते. राज्यसूचीवर आवश्यकता वाचल्यास कायदा करण्याचा अधिकार राज्यसभेला त्या ठिकाणी निर्माण होतो किंवा राज्यसभा पुढाकार घेऊन राज्यसूचीवर एखादा कायदा देखील करू शकते. जनतेच्या तक्रारीकडे, ग्राह्याकडे लक्ष देणे इत्यादी कामे राज्यसभेला पार पाडावी लागतात. राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या आणीबाणीस मान्यता देखील द्यावी लागते. अशा स्वरूपाचे विशेष स्वरूपाचे अधिकार राज्यसभेला दिले आहेत. याबरोबरच एखादा आयोगाची निर्मिती करण्याचं काम असेल, यामध्ये देखील लोकसभेपेक्षा राज्यसभेला विशेष अधिकार त्या ठिकाणी दिलेले असतात. अशा स्वरूपाचे राज्यसभेला देखील लोकसभेच्या बरोबरीने कायदेविषयक अधिकार, शासनविषयक अधिकार, अर्थविषयक अधिकार आणि निवडणूक विषयक अधिकार, घटनादुरुस्तीविषयक अधिकार त्या ठिकाणी दिलेले आपल्याला दिसून येतात. मात्र काही अधिकाराच्या बाबतीत लोकसभा हे श्रेष्ठ सभागृह ठरतं, तर राज्यसभा हे कनिष्ठ सभागृह ठरतं. याशिवाय इतर काही विशेष अधिकार देखील राज्यसभेला राज्यघटनेने बहाल केलेले आपल्याला दिसून येतात. यावरती आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.